पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे ज्या 5 आहेत, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, पुणे, पिंपरी चिंचवड, तर 5ही महापौर हे बीजेपीचे होणार. चंद्रकांत पाटलांची ही मुलाखत महापालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर झालेली होती. तेव्हा त्यांना विचारलं होतं पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय असेल. ते म्हणाले होते, माझ्याकडे सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 5 महापालिकांची जबाबदारी आहे. या 5ही ठिकाणी भाजपचा महापौर होईल. मागच्या 2-3 दिवसात काय घडलं तर चंद्रकांत पाटलांनी त्या शहरात जाऊन त्या ठिकाणच्या महापौर पदाच्या नावाची घोषणा केली किंवा मग भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येत आसनावर विराजमान झाला. पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळचा काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आज इथल्या 5ही महत्त्वाच्या महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. आता म्हणणारे बंटी पाटलांनी कोल्हापुरात एकट्याने लढत दिली, अजित पवारांनी पिंपरीत, पुण्यात भाजपला घाम फोडला, सांगलीत विशाल विश्वजित यांची जोडी तुल्यबळ ठरली असं म्हणू शकतात. पण एक लक्षात घ्यावं लागतं, हे नेते त्या भागांचे परंपरागत नेते आहेत. त्यांची ही 2री-3री पिढी आहे आणि असं असूनही आपल्या पराभवालाच ते विजय समजून चालले आहेत. तुमच्याच बालेकिल्ल्यात तुम्हाला भाजप कडवी झुंज द्यायला लावत असेल तर सर्वात मोठा पराभवच समजायला हवा. असो, पण या 5 महापालिकांचं नेतृत्व चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. आज या 5ही ठिकाणी भाजपचा महापौर विराजमान होतोय. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शांतीत क्रांती कशी होते, भाजपने इथे कसा तळ ठोकलाय आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मराठा प्लस संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना भाजपने कशा प्रकारे इथे उतरवलंय हे सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय, तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात होते ती पुण्यातून. पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसला मानणारा वर्ग आजही पुण्यात आहे. मागच्याच लोकसभेचं सांगायचं तर काँग्रेसच्या उमेदवाराने 4,61,000 इतकी मतं घेतली होती. वोट शेअरच्या बाबतीत हा टक्का 41.8 इतका होता. एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे भाजप अंतर्गतच गटातटाचं राजकारण. 2014 पासून भाजप सत्तेत असल्याने आणि प्रत्येक मतदारसंघात आमदार होण्याचं स्वप्न पाहणारे 5-6 तरी तुल्यबळ नेते. अशा वेळी काँग्रेसला मैदानातून दूर सारणं आणि अजित पवारांना वेगळं करणं ही रणनीती भाजपने आखली. तिकीट वाटप करण्यापासून ते तिकीट वाटपातच कोणाकडे नेतृत्व जाईल याची काळजी घेण्यात आली. गणेश बिडकर हे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष. त्यांना पुढाकार देत योग्य तो निरोप पोहोचवण्यात आला. स्वतःचा उमेदवारी अर्ज भरताना बिडकरांनी चंद्रकांत पाटलांना वाकून नमस्कार केला होता. बिडकरांच्या विरोधात धंगेकरांनी आपल्या मुलाला उतरवलं होतं. ही जागा शिंदेंच्या सेनेला त्यामुळे पाहिजे होती, पण बिडकरांसाठी चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात युती तोडण्याचा निर्णय झाला. आता याच बिडकरांना गटनेता करण्यात आलं. महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांची निवड करण्यात आली. त्या संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या, हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या, मूळ हिंदुत्व आणि विचारसरणी हे निकष इथं कारणीभूत ठरले. साट्यालोट्याचं राजकारण अथवा बाहेरच्यांना घेऊन तुल्यबळ ठरवण्याचं राजकारण चालणार नाही. इथे विचारसरणी हा प्रमुख निकष राहील हे या निवडीतून दाखवण्यात आलं. पर्यायाने पुण्याचा गटनेता ते महापौर ठरवण्याचे अंतिम निर्णय चंद्रकांत पाटलांनी घेतल्याचं स्थानिक पत्रकार सांगू लागलेत. यानंतरची महापालिका म्हणजे कोल्हापूर महापालिका. कोल्हापुरात गतवेळी भाजपने महापालिका घालवली. त्याचं कारण स्थानिक पातळीवर होणाऱ्या तडजोडी. इथे सर्व नेते आपापसातले मतभेद विसरून महापालिकेसाठी एकत्र येतात आणि राजकीय पक्षांना बाजूला सारतात असा इतिहास. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेसाठी मुश्रीफ आणि बंटी पाटील एकत्र येतील असं बोललं जात होतं. अशावेळी मुख्य राजकारण होतं ते मुश्रीफ आणि बंटी पाटील एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणं. अर्ज भरण्याच्या काही दिवस अगोदरपर्यंत या चर्चा चालू होत्या, पण तसं झालं नाही. मुश्रीफांसहित विनय कोरेंची जनसुराज्य, एकनाथ शिंदेंची शिवसेना ही तडजोड करण्यात आली. इथला प्रत्येक नेता आपापला गट तट जपणारा. पर्यायाने महाडिक, मुश्रीफ, कोरे, क्षीरसागर अशा नेत्यांमध्ये सत्तेचा समतोल राखणं महत्त्वाचं ठरणार होतं. हे झालं नाही तर बंटी वरचढ ठरणार हे फिक्स होतं आणि बंटी पाटलांना देखील तेच अपेक्षित होतं. हा समतोल चंद्रकांत पाटलांनी आपलं जुनं नेटवर्क ॲक्टिव्ह करून वापरला. पडद्यामागून गोकुळसहित अनेक संस्थांची आखणी करत एकमेकांना शब्द देण्यात आले. सोयीने एकत्रित लढण्याचा कार्यक्रम मोकळा झाला. कोल्हापुरात सेनेला स्पेस आहे हे ओळखून शिंदेंनी एकट्याने लढण्याची तयारी केली होती. पण मराठा उपसमितीत एकत्र असल्यापासूनचे एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील हे संबंध इथे कामी आले. मुश्रीफ बंटी हा फॅक्टर वजा करण्यात यश आलं. 81 जागांपैकी भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी अजित पवार गट 4 अशा महायुतीच्या 45 जागा निवडून आल्या. बहुमताचा आकडा 41चा, काँग्रेसच्या जागा 34.
पर्यायाने जनसुराज्य आणि विनय कोरेंना जुळवून घेण्यात आलं. सेनेला उपमहापौरपद देण्यात आलं, जे आता जनसुराज्याच्या वाट्याला गेलं. भाजपच्या रूपाराणी निकम महापौर आणि जनसुराज्याचे अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान झाले. बंटी पाटलांनी जनसुराज्याला ऑफर दिल्याची चर्चा होती, पण महाडिक गटाला बळ देत स्थायी सहित महापौर पद भाजपने आपल्याकडे ठेवलं आणि बंटी पाटलांना मर्यादित केलं. कोल्हापूरनंतर सांगलीत जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील अशी नेत्यांची फौजच भाजपच्या विरोधात होती. या चौकटीबाहेर सांगलीच्या सत्तेची सूत्र सहसा जात नाहीत. बाजार समित्यांपासून ते जिल्हा बँक, पंचायत समित्या, झेडपी, महापालिका अशा प्रत्येक ठिकाणी हे राजकीय घराणे ठाण मांडून आहेत. विशाल पाटील खासदार झाल्याने दादा घराण्याचं पुन्हा कमबॅक झालं, तर कधी काळी जयंत पाटलांनी याच दादा घराण्याकडून सांगलीची महापालिका हिसकावून घेतली होती. पतंगराव कदमांना जिल्ह्याचा नेता व्हायचा असल्याने काँग्रेसचा मोठा गट त्यांनी सांगली शहरात जोडून घेतला, जो आजही विश्वजित कदमांच्या बाजूने उभा राहतो. विशाल, विश्वजित प्लस जयंत पाटील असं चित्र निवडणुकीपूर्वी उभा राहिल्याने सांगली भाजप जिंकत नसते असंच बोललं जात होतं. त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना यांनीही वेगळी भूमिका घेतली होती. अशावेळी भाजपने इथून 78 पैकी 39 जागा निवडून आणल्या. फक्त एका जागेने भाजप बहुमतापासून दूर राहिली. विशाल विश्वजितच्या जोडीला फक्त 18 जागा निवडून आणता आल्या, तर जयंत पाटील, ज्यांच्याकडे कधी काळी एक हाती सांगली महापालिका होती, त्यांना फक्त 3 जागा आणता आल्या. जिल्ह्यातले रोहित पाटील आणि जयंत पाटील हे दोन्ही बडे नेते शरद पवार गटात असताना देखील अजित पवार गटाने सांगलीत 16 जागा आणल्या. वास्तविक इलेक्शनच्या अगोदरच जयश्री पाटील यांना चंद्रकांत पाटलांनी पक्षप्रवेश दिला होता. शेखर इनामदार गटाला संधी देत गाडगिळांना सांभाळून पालकमंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी इथे डावपेच आखले. नाहीतर विशाल, विश्वजित, जयंत पाटील पुन्हा इथे ताकदवान झाले असते. आता सांगलीच्या महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली. उपमहापौरपद अजित पवार गटाला देण्यात आलं आणि काँग्रेसी विचारांच्या सांगलीत कायमस्वरूपी भाजप येणार याची यंत्रणा लावण्यात आली. सांगलीनंतर पिंपरी चिंचवड इथे महेश लांडगे आणि स्वर्गीय लक्ष्मण जगताप असे भाजपचे अंतर्गत 2 गट. महेश लांडगेंचं वरचढ ठरणं जगतापांसाठी अडचणीचं. याचा फायदा अजित पवारांना मिळणार होता. अजित पवार इथूनच पहिल्यांदा खासदार झाल्याने आणि वर्षानुवर्षे पिंपरी चिंचवड आपल्या ताब्यात ठेवल्याने गावकी भावकीचं राजकारण ओळखून होते. त्यामुळेच अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये चमत्कार करतील असं बोललं जात होतं. प्रचारादरम्यान अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा वाद रंगला, पण अजित पवारांकडच्या अर्थ खात्याचा अंदाज घेऊन लांडगेंच्या मागे चंद्रकांत पाटील सोडून कोणीच उभा राहिलं नव्हतं. पिंपरी चिंचवडचा खरा दादा महेश लांडगे असं म्हणून चंद्रकांत पाटलांनी महेश लांडगेंच्या विरोधाला पक्षातून व्हॅलिडेशन देण्याचं काम केलं. त्यामुळेच महेश लांडगे विरुद्ध अजित पवार या सामन्यात कुठेतरी महेश लांडगे उजवे ठरताना दिसून आले. इथे महापौर पदावरून शत्रुघ्न काटे आणि रवी लांडगे आमने सामने आले, पण इथे रवी लांडगेंना न्याय देण्यात आला आणि भाजपचा महापौर विराजमान झाला. आता पश्चिम महाराष्ट्रातली शेवटची महापालिका म्हणजे इचलकरंजी. इचलकरंजी म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजे इचलकरंजी. त्यामुळे ही महापालिका भाजपला मिळणार हे पक्क होतं. तरीही विरोधक एकत्र येणं इथे टेन्शनचं होतं. कोल्हापूरच्या या पट्ट्यातील यड्रावकर, राजू शेट्टी, धैर्यशील माने अशा नेत्यांना इचलकरंजी शहरावर कंट्रोल हवा आहे. कारण या शहराचं गणित लोकसभेला, विधानसभेला एक हाती डाव फिरवतं. त्यातूनच आवाडे, हळवणकर हे वेगळे नाहीत, हा एकच भाजप आहे असा मेसेज वरिष्ठांनी देणं गरजेचं होतं. तो चंद्रकांत पाटलांनी दिला आणि इथली सूत्र फिरवली, ज्यामुळे इथे एक हाती भाजप आली. चंद्रकांत पाटलांनीच महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची नावं घोषित केली. थोडक्यात या 5ही महापालिकांवर चंद्रकांत पाटलांनी दावा केलेला त्याप्रमाणे त्या भाजपच्या हाती लागल्या. आता इथे चंद्रकांत पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरते, ती म्हणजे संघाची पार्श्वभूमी. पहिल्या टप्प्यात भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते इथून आपल्या पक्षात घेतले, त्यांना बळ दिलं आणि त्यांना भाजपमय करून टाकलं. आता भाजपने जो राखला आहे तो विचारसरणीच्या राजकारणाचा आणि कधी काळी सहकार, राजकीय घराणे, काँग्रेस असा घोषा असणारं हे राजकारण 360 डिग्रीत वळतं केलेलं आहे एवढं नक्की.